2 दिवस छान असे उन्हामध्ये वाळून दिलेले आहेत. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी बनवणार आहे कैरीचे सांडगे. त्यासाठी 1 किलो कैरी घेतलेली आहे. धुवून कोरडी करून घेतलेली आहे. साल काढून घ्यायची आहे. साल काढलेली आहे. खिसून घ्यायचे आहेत. जास्त नाही साल काढायची. कैरी खिसून झालेली आहे. मसाले टाकायचे आहेत. मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे 1 चम्मच. जिरे पावडर 1 चम्मच. धने पावडर 1 चम्मच. हळद अर्धा चम्मच. अर्धी वाटी तीळ. 2 चम्मच लाल तिखट. एकत्र बनवून घ्यायचं आहे. पोहे टाकायचे आहेत 1 वाटी. पोहे बारीक बनवून घ्यायचे आहेत. एकत्र बनवून घ्यायचं आहे. सांडगे बनवता येते ना असे. तयार झालेला घट्ट असं पीठ झालेलं आहे. पोहे पूर्ण मिक्स करून घेतलेले आहेत. सांडगे बनवून घ्यायचे. पोहे आणि कैरी खूप छान झालेली आहे. पोहे बारीक बनवून घेतले आहेत. व्यवस्थित कैरीमध्येच कपडा अंथरून घेतलेला आहे. सांडगे बनवून घ्यायचे आहेत. असेच बनवून घ्यायचे आहेत. बनवायचे झालेले आहेत सांडगे. वाळल्यानंतर खूप लहान होतात. एक दिवस फॅनच्या हवेखाली सुकून देणार आहे. दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवणार आहे. तयार झालेले आहेत कैरीचे सांडगे. उन्हामध्ये 2 दिवस ठेवले होते. आंबट गोड असे कैरीचे सांडगे. कलर पण खूप छान आलेला आहे. डाळ टाकून सुकी भाजी पण खूप छान होते. तळून पण खूप छान लागतात. जेवण करताना तोंडाला जर चव नसेल तर हे खाऊन पहा. खूप छान लागतात. खूप छान असे आंबट गोड सांडगे झालेले आहेत.